फातिमा शेख एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत्या. महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या. माता फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 9 जानेवारी 1831 ला पुणे येथे झाला. अमेरिकन शिक्षण प्रशिक्षण संस्थेत सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांची भेट झाली होती. 1848 ला पुण्यात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत फातिमा शेख शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मुलींची शाळा सुरू केल्यामुळे फुले दाम्पत्याला घर सोडावे लागले. मिया उस्मान शेख या फातिमा शेख यांच्या भावाच्या घरी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. फातिमा शेख यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना शिकवण्याचे काम केले. आयुष्यभर क्षमतेसाठी काम केले. त्यांनी दारोदारी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्या सत्यशोधक समाजात देखील सहभागी होत्या. सावित्रीबाई फुलेंसारखाच फातिमा शेख यांनाही समाजाचा त्रास सहन करावा लागला. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.